नमस्कार. या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपण ई-सूची ॲपमध्ये परिवार नियोजन सेवांसाठी अपात्र दाम्पत्यांची नोंदणी कशी करायची हे सोप्या भाषेत पाहू. प्रथम ई-सूची ॲपमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पिन वापरून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर ॲपचे मुख्य पान म्हणजेच होम पेज दिसेल. आता कार्यक्रम या बटणावर क्लिक करा. त्यानंतर कौटुंबिक नियोजन टॅबवर क्लिक करा. पुढे एकूण आढावा या टॅबवर क्लिक करा. आता सर्वेक्षण प्रलंबित वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर 15 ते 49 वयोगटातील महिलांची यादी दिसेल ज्या अजून योग्य दाम्पत्य म्हणून नोंदलेल्या नाहीत. या यादीतून ज्या महिलेची माहिती अपडेट करायची आहे ती महिला निवडा. महिलेसोबत पतीचे नाव जोडा आणि त्यांच्या लग्नाची तारीख दिलेल्या कॅलेंडरच्या मदतीने किंवा टाईप करून नोंद करा. फनी ठीक आहे बटन क्लिक करा. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा वर क्लिक करा. आता हे जोडपे योग्य दंपती आहे की नाही ही माहिती भरा. जर जोडप्याला मूल होऊ शकते किंवा त्यांना पुढे मूल हवे असेल तर होय वर क्लिक करा. आणि जर कोणत्याही कारणामुळे जसे की शस्त्रक्रिया किंवा इतर कारण ज्याने त्यांना सध्या किंवा कायम मूल होऊ शकत नसेल तर नाही वर क्लिक करा. आता दाम्पत्यास मूल न होण्याचे विविध कारणांची यादी दिसेल. जर महिलेच्या पतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असेल तर पुरुष नसबंदी हा पर्याय निवडा. जर महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असेल तर महिला नसबंदी. जर महिलेची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया. जर दाम्पत्यास नैसर्गिकरित्या मूल होण्यात अडचण असेल तर स्त्री वंध्यत्व किंवा पुरुष वंध्यत्व. जर महिलेची मासिक पाळी बंद झाली असेल तर रजोनिवृत्तीपूर्व स्थिती. जर जोडप्याचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटित. वेगळे राहत असतील तर विभक्त. जर महिलाची मृत्यू झाली आहे तर महिला हयात नाही. पतीची मृत्यू झाली आहे तर पती हयात नाही. यापैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडल्यानंतर जतन करा वर क्लिक करा. आता एक संदेश दिसेल ज्यामध्ये हे जोडपे कुटुंब नियोजन सेवांसाठी अपात्र असल्याची माहिती आणि तुम्ही निवडलेले कारण दिसेल. निवडलेल्या पर्यायाची पुन्हा एकदा खात्री करा आणि पुष्टी करा या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे हे जोडपे योग्य दाम्पत्यांच्या यादीतून काढले जाईल आणि परिवार नियोजन मॉड्यूलमध्ये दिसणार नाही, पण हे जोडपे तुम्हाला DHS मॉड्यूलमध्ये दिसेल. यासोबतच परिवार नियोजन सेवांसाठी अपात्र दाम्पत्यांची नोंदणी प्रक्रिया येथे पूर्ण होते. अधिक माहिती किंवा काही अडचण असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.